खेळण्या वगैरे या ठिकाणी आम्ही साहित्य वगैरे पुरवलेलं आहे। तर त्या संदर्भात सर्व मातांना या ठिकाणी विनंती असेल की पहिलीला जर आपलं विद्यार्थी प्रवेशित होणार असेल, आपल्या शेजारचा असेल, कुणी असेल, तर त्याला सोमवार मंगळवारपासून शाळेत पाठवा। वाघोंबरे सर त्या मुलांची स्वतंत्र हजेरी ठेवा, कारण ही मुलं आपली कशी भविष्य आहे आपल्या शाळेचं। आणि या मुलांना तर जागतिक महिला आपल्याला पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या योजनेच्या संदर्भात या ठिकाणी माहिती द्यायची होती की आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत स्वच्छ पाणी आपल्याला मिळालं पाहिजे। त्यानंतर बालविवाह होणार नाही यासाठी सगळ्यांनी दक्ष राहायचे। आपल्याकडे बालविवाह होत नसतील तर चांगली गोष्ट आहे, पण होत असतील कुठं बाजू शेजारी तुम्ही समजून सांगा। तिला प्रत्येक बापाला वाटतं की माझ्या मुलीनं कुठंतरी स्थिर, तुम्ही ही सगळं गाव घडवणं, समाज घडवणं, तुम्ही चांगल्या सवयी मुलांना लावल्या तर ह्या ठिकाणी सर्व काही होऊ शकतं। म्हणून तुमच्याकडून पुरुष असो की मुलगी असो, त्याचं काम हे आई करते। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून चांगल्या कामाची या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकरमोचे प्रथम नागरिक सरपंच बिहारी निसा आणि विशेष मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी आणि एक आदर्श व्यक्तिमत्व असं आपण ज्यांच्याकडे बघतो असे आपले शेख जमीर साहेब, त्यानंतर या प्रशालेचे मुख्याध्यापक वाघोंबरे सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत। आपण फारसं काही बोलावं असं काही विषय नाही, पण हे जर बलवान घडवायचं असेल, सृजनशील घडवायचं असेल तर तो महिलेच्या हातामध्ये आहे। कारण हा उद्याचा भारत हा आपल्या या नवतरुणाच्या हातामध्ये जाणार आहे। या नवतरुणांना घडवण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची आहे। मग पाठीमागं आपण ऐकतो सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये, महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये काय